शनीचं नक्षत्र परिवर्तन पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये झालेलं आहे. तर कसा जाणार आहे धनुराशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर धनुराशीच्या लोकांसाठी येणारे दिवस फार चांगले आहेत. एक लक्षात घ्या, धनुराशीच्या तिसऱ्या घरामध्ये शनी आहे आणि नंतर ते 29 मार्च नंतर म्हणजे एप्रिलला ते चौथ्या घरामध्ये जाणार आहे. त्यामुळे तुमची शनी ढैया सुरू होणार आहे. मग आत्तापासूनचा मार्चपर्यंतचा काळही चांगला आहे. काहींचं लग्न ठरणार असेल किंवा लग्नाचे योग असतील, म्हणजे पाहायचं चाललं असेल तर नक्कीच लग्न होईल. चांगल्या गोष्टी होतील. पैशाचे प्रॉब्लेम जर असतील तेही सॉल्व्ह होणार आहे. चांगल्या गोष्टी तुमच्या होतील. रिलेशन जर तुमच्या हस्बंड वाईफचे असेल तर तेही चांगले होणार आहेत. प्रमोशन किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तर शनी हे जेव्हा तुमच्या चौथ्या घरात होतील तेव्हा शनी ढैया सुरू होईल. तिथून तुम्हाला प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला घर चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत किंवा ट्रान्सफर होण्याचे चान्सेस आहेत किंवा तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेऊ शकता. हे खूप मोठे जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहे. पण शनी ढैया असला कारणाने मानसिक त्रास किंवा कामाचा खूप वाढील काम, त्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. धनुराशीसाठी नक्कीच चांगला काळ आहे. चांगल्या गोष्टी होतील. उपाय नक्की करा. हनुमान चालिसा करा. आंब्याचं झाड लावा. त्याची काळजी घ्या. नक्कीच आयुष्यामध्ये चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक.